विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. गोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षापासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्की काहीतरी काळबेरं. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेपासून अलिप्त. आदित्य ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला राजुल पाटील गैरहजर. वडील संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजपत जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध. आम्ही किरकोळ लोक, गिरीश महाजनांचा टोला. नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. मुळशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. गडचिरोली सुरू होणाऱ्या लोह खनिज प्रकल्पावरून माओवाद्यांचं पत्र. लाल सलामचे बॅनर आणि पत्रक व्हायरल झाल्याने पोलीस विभागात खळबळ. लोह खनिज कंपन्या पूर्णपणे बंद करा, पत्रात उल्लेख.